भागुर्डी मुलींच्या वसतिगृहात सडलेल्या भाजीपाल्याचा पुरवठा, ठेकेदारावर काळ्या यादीची जोरदार मागणी। आज दिनांक 4 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास एकात्मिक आदिवासी विकास विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या मुलींच्या शासकीय वसतिगृहात विद्यार्थिनींसाठी सडलेला व अत्यंत निकृष्ट दर्जाचा भाजीपाला पुरवठा होत असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली। वसतिगृहात असलेला टोमॅटो, फ्लावर, वालपापडी आदी भाजीपाला पालकांनी प्रत्यक्ष तपासला असता तो पूर्णपणे सडलेला, दुर्गंधीयुक्त व सेवनास अयोग्य असल्याचे निदर्शनास आले। यामुळे विद्यार्थिनींच्या आरोग्याशी गंभीर खेळ सुरू असल्याचा आरोप पालकांनी केलाय। या प्रकाराबाबत पालकांनी तात्काळ दगडी वसतिगृहाच्या अधीक्षिका यांना जाब विचारला असता अधीक्षक जेवण करीत असतानाच सदर सडलेला भाजीपाला वसतिगृहात उतरविण्याचा प्रयत्न संबंधित ठेकेदाराकडून करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे। पालकांनी कडक शब्दात जाब विचारल्यानंतर सदर भाजीपाला पुन्हा वाहनात भरून परत नेण्यात आला। यानंतर आदिवासी संघटनेचे पदाधिकारी, पालक, ग्रामस्थांनी अधीक्षिका यांची भेट घेऊन सविस्तर माहिती जाणून घेतली। यावेळी असे उघड झाले की भाजीपाला पुरवठादार फिरोज पठाण यांच्या विरोधात यापूर्वीही अनेक वेळा प्रकल्प कार्यालयाकडे लेखी पत्रव्यवहार करून तक्रारी करण्यात आल्या आहेत। मात्र वारंवार तक्रारी होऊनही संबंधित ठेकेदाराचा ठेका अद्याप रद्द करण्यात आलेला नाही किंवा पर्यायी ठेकेदाराची नियुक्तीही करण्यात आली नाही। या प्रकारामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून विद्यार्थिनींच्या जीवाशी सुरू असलेल्या बेपर्वाईबाबत पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। सदर ठेकेदारावर तात्काळ कठोर कारवाई करून त्याला काळ्या यादीत टाकावे, तसेच कायमस्वरूपी अशा निकृष्ट दर्जाचा पुरवठा करणाऱ्या ठेकेदारांचे सर्व शासकीय ठेके रद्द करण्यात यावे अशी जोरदार मागणी पालक, सामाजिक कार्यकर्ते व आदिवासी संघटना प्रमुख पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे। यावेळी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष के गांगुर्डे, एकलव्य संघटनाचे भगवान बागुल, जयेश संघटनेचे भगवान खिल्लारी, भरत वाघ, भरत पवार, महेंद्र भोंडवे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान या प्रकरणी प्रशासनाकडून कोणती ठोस कारवाई होते याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे। गिरणा वार्ता न्यूज मुख्य संपादक खुशाल देवरेसह पुंजाराम खांडे, कडवण। आज दिनांक 4/2/2026 मला संबंधित एका पालकाने फोन केला की आदिवासी मुलींचं हॉस्टेल आभोना या ठिकाणी भगुर्डी येथे जे भाजीपाल्याची गाडी आली, तर तुम्ही वेळ असेल तर तुम्ही, आम्ही योगायोग इथंच होतो आणि गावात ही सर्व पालक यांनी माझी भेट घेतली आणि प्रत्यक्ष हा भाजीपाला हातात दिसतोय, हा कोबीचा कंद दिसतोय, पूर्ण त्याला बुरशी लागलेली आहे। हा टमाटा आहे, याला पण पूर्ण किडलेला आहे, सडलेला आहे। प्रत्येकाच्या हातामध्ये हा भाजीपाला आज प्रत्यक्षदर्शनी आम्हाला या ठिकाणी दिसला। परंतु पालक जागरूक असल्यामुळे पालकांनी वसतिगृहाला भेट दिली। त्यावेळेला ठेकेदाराने मात्र या ठिकाणाहून पलायन केलं आणि फोन बंद करून ठेवला। गाडीत पण कुठंतरी त्यांनी बाहेर आउट ऑफ कव्हरेजमध्ये पाठवून दिली। आमचं या ठिकाणी पालकांचं असं म्हणणं आहे, जर सगळीकडे आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असेल, संपूर्ण प्रकल्पात असेल, अनेक विविध घटना या ठिकाणी घडत असताना देखील असा प्रकार घडतो, तर ही नक्कीच दुर्दैवी गोष्ट असेल। आणि म्हणून पालकांच्या वतीने मी या ठिकाणी प्रकल्पाधिकारी मॅडम यांना पण फोन केला, सहाय्यक प्रकल्पाधिकारी जांगर साहेब यांना पण फोन केला, परंतु ते व्यस्त असल्यामुळे त्यांनी फोन घेतला नाही। परंतु ह्या तक्रारीची तात्काळ चौकशी करून संबंधित ठेकेदार याला काळ्या लिस्टमध्ये पाठवून याचा ठेका त्वरित बंद करावा, अन्यथा मुली या ठिकाणी मला वाटतं असा भाजीपाला पाहिल्यानंतर जेवण घेणार नाही। याच्यामधून अनेक आजार या ठिकाणी आज दिवसेंदिवस पसरत चाललेले आहे आणि म्हणून आम्ही मागणी आमची की या ठिकाणी भाजीपाल्याचा पंचनामा झाला पाहिजे, चांगला भाजीपाला उतरवला पाहिजे। काय झालं, जेव्हा मी आलो नाही तर मुली सोडायला, जेव्हा ती गाडी आली होती इथं भाजीपाला, मी बघलो टमाटा एक खराब निघाला, परत दुसरा उकलला, परत आणखी वालच्या शेंगा बघितल्या, परत ते फुलावरची जो गट्टा बांधला जातो फुलला, मी तेव्हा ते फुलावर बघितले, तर फुलावर एकदम खराब। हो, मॅडमला विचारलं, म्हटलं मॅडम असं असं आहे, तर मॅडम सांगते मी जेवण करतो तो म्हणे। म्हटलं मॅडम तुझं बघायचं काम होतं, हो ते भाजीपाला असं असं निघाला म्हटलं। मग तेव्हा मी सांगायला लागलं बाकीचं भाजीपाला खाली उतरवलं होतं, त्यांनी लगेच गाडीत टाकला, म्हणजे मी याला घरी घेऊन जायचं म्हणे। मग तो तसा गाडी काढून ठेकेदाराविषयी काय सांगाल तुम्ही? ठेकेदाराविषयी काय, आता मोकळं दिसतंय ना, तर ठेकेदार बंदच करावं लागेल ना, बदला चेंज करावं लागेल ना आपल्याला, कारण असंच भाजीपाला 2 नंबर द्यावा लागला तो तर मुलींचं राहील का? 20 बाधा होईल ना, हा पूर्ण सडलेला माल आहे ना। संघटनेच्या वतीने तुम्ही निषेध ठेकेदाराचा आणि काळ्या यादीत टाकून, ठेकेदार जर 2 वेळा मॅडमांनी नोटीस दिलेली आहे, ब्लॅकलिस्टमध्ये टाकलेलं आहे, त्यांना ठेका कसा भेटला?
याच्यावर पण आपण पूर्ण संघटनेच्या आणि पालक वर्गाच्या वतीने हे करायला पाहिजे. आणि परत तो भाजीपाला का आणतो आणि कसं आणतो त्याच्यावर पण एक चौकशी करायला पाहिजे अशा आमच्या सर्व संघटनेच्या मिळून आणि पालक वर्गाच्या मिळून एक निवेदन आहे. सदर आमचे असे सांगा. सदर हा भाजीपाला इतका सडलेला आहे तर हे जनावर सुद्धा खाणार नाही असं या शालेय विद्यार्थ्यांना देण्यात येते. याच्यामुळं शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा मोठा परिणाम होऊ शकते. पहिलेच आपल्या विद्यार्थ्यांकडं आदिवासी विद्यार्थ्यांकडं शासनाचं दुर्लक्ष आहे. त्याच्यात जर ठेकेदाराला ठेका बंद केल्यानंतर सुद्धा परत ठेका देतोय आणि असा माल येतोय त्या मालाची तपासणी करून मग शासनाने वसतिगृहाला देण्यात यायला पाहिजे आणि याची चौकशी व्हायला पाहिजे. जर याच्या पुढे पालक या नात्याने मी बोलतो, जर आमच्या पोरींना जर काही जर झालं, इथं मॅडम असतील किंवा तिथं वरचे जे अधिकारी असतील, आम्ही यांना गृहीत धरू. आम्ही ठेकेदारांना यांना